ओमानच्या समुद्रामध्ये 8 जून रोजी MT मारिविक्स या व्यापारी जहाजावर अमेरिकेच्या F-18 सुपर हॉर्नेट या लढाऊ विमानाने हल्ला चढवला. क्षेपणास्त्र डागलं आणि या हल्ल्यामुळे हे जे व्यापारी जहाज आहे ते बुडालं. या व्यापारी जहाजावर जे 24 खलाशी होते ते सुद्धा बुडाले. सुदैवाने ओमानच्या नौदलाला ही माहिती मिळाली. नौदलाने एक हेलिकॉप्टर रवाना केलं. या हेलिकॉप्टरने 24 खलाशांचा जीव वाचवला. हे सगळेच्या सगळे भारतीय होते. दुसरा हल्ला होतो MT सेटेबुलो या व्यापारी जहाजावर. हा हल्ला होतो 10 जून रोजी. या जहाजावर पुन्हा एकदा 24 खलाशी असतात. जहाज बुडवण्यात येतं आणि त्या 24 पैकी 3 खलाशांचा मृत्यू होतो. हे 3 खलाशी पुन्हा एकदा भारतीय आहेत. ज्या 2 जहाजांवर हल्ला झाला ती दोन्ही जहाजं भारताची नव्हती, परंतु त्याच्यावर जे खलाशी होते ते मात्र भारतीय होते आणि आतापर्यंत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही हल्ल्यांची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. भारतामध्ये अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मिक्स यांना आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केलं आणि त्यांना कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे. गेल्या 3 दिवसामध्ये 2दा जेसन यांना परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केलेलं आहे. 2दा त्यांची खरडपट्टी काढलेली आहे.